आजची ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे। यामध्ये भरपूर भाज्या आहेत, त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी खूपच पौष्टिक रेसिपी आहे आणि अगदी झटपट कमी वेळामध्ये तयारसुद्धा होते। तर यासाठी ते मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी यामध्ये बेसन घालायचं आहे, अर्धी वाटी दही घातलं आहे। इथे तुम्ही रवा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। आता दह्याच्याच वाटीमध्ये इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे, ते सुद्धा यामध्ये घातलं। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं आहे, लागेल तसं यामध्ये आणखी आपण पाणी घालू। हे मिक्स करायचं आहे। हे मला घट्ट वाटतं आहे, तेथे मी आणखी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे। थोडं थोडं घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। आपल्याला हे घट्टसर असं मिश्रण हवं आहे, त्यामुळे एकत्र पाणी घालायचं नाही आहे। तर इथे मला आणखी अर्धी वाटी पाणी लागलं, म्हणजे एकत्र हे मिक्स करण्यासाठी मला 1 वाटी पाणी लागलं आणि हे मिश्रण पाहू शकता असं आहे। यापेक्षा पातळ हे करायचं नाही आहे। आता हे 5 ते 10 मिनटं झाकून बाजूला ठेवून देऊया, म्हणजे यामध्ये जो रवा आहे तो छान फुलेल। तर हे पहा, साधारण 5 मिनटं झालेत आणि हे आधीपेक्षा थोडंसं घट्टसुद्धा झालं आहे। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी शिमला मिरची घातली आहे, अगदी बारीक चिरून घेतली आहे, गाजर घातलं आहे, किसून घेतलं आहे, याबरोबरच कांदा घालते आहे, इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घालू शकता आणि भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता। यामध्ये मी आलं घातलं किसलेलं, हिरवी मिरची घातली। लहान मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। इथे मी आता दुधी यामध्ये किसून घालणार आहे, साधारण 100 ग्राम दुधी आहे, सोलून घेतला आणि आता सगळा दुधी यामध्ये किसून घालायचा आहे। यामध्ये तुम्ही कोबी बारीक चिरून घालू शकता, स्वीट कॉर्नचे दाणे घालू शकता, मटार घालू शकता, घरी जर मेथीची भाजी असेल तर ती बारीक चिरून घालू शकता। मिक्स करायचं आहे सगळं। मुलांना न आवडणाऱ्या भाज्या तुम्ही यामध्ये घातल्या तर त्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही त्या भाज्या यामध्ये वापरल्यात आणि अगदी आवडीने खातील। तर हे पहा, मिक्स करून घेतलं सगळं। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी 2 चमचे पाणी घातले यामध्ये। पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेते। हा नाश्ता छान जाळीदार होण्यासाठी, हलका होण्यासाठी यामध्ये मी आज इनो फ्रूट सॉल्ट वापरणार आहे। पण जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर तुम्ही इनो किंवा सोड्याशिवाय सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। इथे मी आता अर्धा चमचा यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालते। इनो नसेल तर तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडा घातला इनोऐवजी तरी चालेल। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती मी 1 चमचा पाणी घातलं आहे, मिक्स करायचं आहे। तर हे पीठ तयार झालं आहे आता नाश्ता बनवण्यासाठी। इथे मी आता गॅसवरती एक खोलगट अशी कढई ठेवली नॉनस्टिकची, यामध्ये तेल घालायचं आहे। तुमच्याकडे जर छोटा तडका पॅन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। यामध्ये आता मी मोहरी घातली आहे, जिरं घातलं आहे, सगळं पाव चमचा घालायचं आहे, पाव चमचा तीळ घातले, कढीपत्ता घालायचा आहे, हे थोडंसं सगळं
परतून घ्यायचं आहे. यावरती तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे. तर 2 ते 3 चमचे मिश्रण घातलं आहे. हे थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. यावरती तर झाकण ठेवून हे 2 ते 3 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची म्हणजे आतपर्यंत ते छान भाजलं जातं. तर इथे साधारण 3 मिनटं झाल्यात. हे आपण उलटून घेऊया. पाहू शकता अगदी छान रंग आलाय. पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे भाजून घेऊया. थोडंसं मी पुन्हा यावरती तेल घालते. तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे मी भाजून घेते 2 ते 3 मिनटं. तर हा आपला नाश्ता तयार झाला आहे. दिसायला जितकं छान दिसतंय चवीला सुद्धा हा नाश्ता खूपच मस्त लागतो. दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजलं गेलं आहे. काढून घेऊया. एकानंतर एक झटपट तुम्ही तयार करू शकता. टोमॅटो केचप बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खूप मस्त लागतो हा नाश्ता. तर पौष्टिक आणि तितकाच चवदार असा हा मस्त नाश्ता एकदा तरी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.